माझ्या विद्यार्थी बंधूंनो, कार्यक्रमाची सुरुवात करत असताना, नियोजन करत असताना खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे नियोजन करत असताना त्या ठिकाणी अगदी पाहुण्यांना रिसीव्ह करण्यापासून तुमच्या व्यासपीठापर्यंत आणण्यापर्यंत ज्या गोष्टी आपल्याला ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळायला हव्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडलेल्या आहेत. मग पुष्पार्पण असेल, दीपप्रज्वलन असेल, या सगळ्या गोष्टी अगदी सुनियोजितपणे त्या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं. अनेक विद्यार्थिनींना या ठिकाणी मनोगत व्यक्त केली. मनोगत व्यक्त करत असताना कुणी कवितेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनपटावर त्या ठिकाणी दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला. कुणी महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्यावर आधारित त्या ठिकाणी दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला. कुणी महात्मा फुले दाम्पत्याच्या शिक्षणाच्या अनुषंगाने जे काही काम केले त्याच्यावर त्या ठिकाणी दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रमुख वक्त्यांनी महात्मा फुले या अनुषंगानं एक नेतृत्व असेल, एक शेतकऱ्यांचा आधारवड असेल, शेतकऱ्यांचं म्हणणं मांडणारा असेल, दीनदलितांचं, वंचितांकडे लक्ष देणारा एक माणूस म्हणून जगणारा हा माणूस, अशा पद्धतीने आपणासमोर त्या ठिकाणी मांडणी केली. आणि ही मांडणी करत असताना शिक्षण हा शब्द उच्चारला की या शिक्षण ह्या शब्दाच्या पलीकडे महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या पद्धतीनं काम केलेलं आहे. या देशामध्ये महान राजे होऊन गेले. शिवछत्रपती शिवरायांच्या समाधी सुद्धा शोधण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि त्यावेळेसपासून त्यांची जयंती त्या ठिकाणी साजरी होऊ लागली. आणि हे व्यक्तिमत्व फक्त शिक्षण आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्राबल्य त्यांनी निर्माण करणारं नव्हतं, तर तुमच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीचे विचार त्या ठिकाणी रुजवण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून या दाम्पत्याने केले. आणि हे करत असताना आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे. आणि पाऊल टाकलं असताना अशा महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम होतोय. आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन हे जयवंतराव सामंत कॉलेज ऑफ एज्युकेशनने केलेलं आहे. हे काही कोणत्या एका गटाने केलेलं नाहीये. त्या ठिकाणी सहभाग त्या गटाचाच फक्त असावा असं नाहीये. म्हणून याची सुद्धा जाणीव असली पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याची जबाबदारी आपली काय आहे, कर्तव्य कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे. छत्रपती शिवराय दुसऱ्याच्या घरात जन्माला यावेत ही भूमिका सोडून दिली पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळेस शेतकऱ्यांचा असूड असेल, गुलामगिरी असेल, अशा पद्धतीचे ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुल्यांनी लिहिले, प्रकाशित झाले, त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्या वाचा की शेतकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या व्यथा त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पुढाकार त्या ठिकाणी घेतला पाहिजे, पुढे नेलं पाहिजे, कशा पद्धतीने विकास केला पाहिजे या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली. गुलामगिरीच्या दृष्टिकोनातून सूत्रसंचालकांनी सांगितलं की गुलामगिरीमुळे गुलामगिरी कशामुळे त्या ठिकाणी होते, तर अशिक्षित असल्यामुळं त्या ठिकाणी गुलामगिरीकडे वाटचाल आपल्याला होते. म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या विचाराला कुठेतरी स्फूर्ती मिळावी, विचार कुठेतरी प्रगट चांगला करण्याकरता त्या ठिकाणी आपण तत्पर असावं. अशा पद्धतीची भूमिका महात्मा ज्योतिबा फुलेंच्या साहित्यातून आपल्याला दिसून येते. आणि साहित्य वाचल्यानंतर अनुकरण सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी आपण वाचतोय त्या वाचून त्या ठिकाणी आपण फक्त वाचून ज्ञान फक्त मिळवायचं अशी भूमिका नाही, पण सामाजिक जीवनामध्ये असेल, दैनंदिन जीवनात धन या विचाराच्या धनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण वाटचाल केली पाहिजे. विचारधन त्या ठिकाणी सर्वांना वाटलं पाहिजे. मलाच माहिती आहे ही भूमिका त्या ठिकाणी नसावी.
मला माहिती की तुम्ही या सर्वांकडे गेली पाहिजे, ही भूमिका तुमची असावी लागेल. अशाच पद्धतीचे विचार या महाराष्ट्राची ओळख फुले शाहू आंबेडकर आणि शिवछत्रपती यांच्या नावाने का होते. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांचे जे विचार आहेत त्या विचाराला चालना देण्याचं काम शिवछत्रपतींना केले आणि छत्रपतींना हा विचार घेऊन सर्वांना घेऊन त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. प्रजेचा राजा म्हणून, रयतेचा राजा म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. ही भूमिका त्या ठिकाणी कशातून आली, कोणत्या विचारातून आलेली असेल तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून आलेली. त्यामुळे फुले शाहू आंबेडकर त्या ठिकाणी जपले पाहिजेत, तो विचार त्या ठिकाणी पुढे नेला पाहिजे. शिवछत्रपतींचं शौर्य त्या ठिकाणी जपलं पाहिजे. शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांना घेऊन चालणारे पुढे नेले पाहिजेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलावला, सन्मान केला आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला संयोजकाचं, सर्व मार्गदर्शकाचं